एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य अंतर्गत कार्यरत असलेल्या सुरेगाव गटातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी यांनी सुरेगाव गटातील सर्व अंगणवाडी बालकांच्या पालकांकरिता आयोजित केलेल्या आरंभ पालक मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना व्यक्त केले। कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव गटातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी एकत्र येत बालकांच्या पोषण, आरोग्य आणि शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या आरंभ पालक मेळाव्याचं उद्घाटन गट विकास अधिकारी संदीप दळवी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। या प्रसंगी कोळपेवाडीच्या सरपंच चंद्रकला कोळपे, सुरेगावच्या सरपंच सुमन कोळपे, ग्रामपंचायत सदस्य शीतल कोळपे, महिला आणि बालविकास अधिकारी रुपाली धुमाळ, सुरेगाव गटाच्या पर्यवेक्षिका मीना गावित, उमा खोले, नंदा पंडित, गीता देवगुणे आदी पर्यवेक्षिकांसह मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना महिला बालविकास अधिकारी रुपाली धुमाळ यांनी सांगितलं की आपल्या बालकांच्या सर्वांगांचा विकास होण्यासाठी अंगणवाडी हा महत्त्वाचा भाग असतो आणि याच बालवयात या बालकांना सदृढ सकस आहार, वेळेवर लसीकरण याविषयी आवश्यक ते ज्ञान त्यांच्या पालकांना मिळावं याकरिता या पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं धुमाळ यांनी सांगत या बालवयात आपल्या पाल्यांना मोबाईल पासून दूर ठेवत जास्तीत जास्त मैदानी खेळावर भर देण्याचं आवाहन केलं। तर पर्यवेक्षिका गावित यांनी देखील उपस्थित पालकांना बालकांच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांविषयी, लसीकरणाविषयी माहिती दिली। सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचं स्वागत सुवर्णा जेवघाले, सूत्रसंचालन सोनवणे सर, तर उपस्थितांचं आभार अंगणवाडी सेविका अश्विनी विनायक वाघ यांनी व्यक्त केलं। तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी वाघ, प्रतिभा ठोके, प्रतिभा वाबळे, विजया कदम, नंदा मेहरखाम, छाया खंडवे, संगीता क्षीरसागर, कविता निकम, शुभांगी कानडे, वनिता पवार, मनीषा मेहत्रे, अनिसा शेख, सुनंदा जोंधळे, सुनंदा कोलते, पद्ममा सोनवणे, अलका भवर, शुभांगी शिंगारे, अश्विनी पोरावके, सुषमा गायकवाड, वाघ, सरिता ठोकळ, कौसर सय्यद, भारती नवले, सुवर्णा जेवघाले, वर्षा गवळी, आयशा सय्यद, आशा गिरमे, सुरेखा पगारे, मंगल मोकळ, माया मोकळ, वर्षा वावीकर, शारदा पगारे, रेश्मा जगधडे, दीपाली शिंदे, उषा काळे, अलका सोनवणे, अश्विनी देशमुख, कल्पना बुचकुले, नंदा वरपे, संगीता आदमणे, शोभा कोळपे, रत्नमाला जाधव, जुलेखा शेख, संध्या काळे, सीमा गायकवाड, रमावती पारखे, सुरेखा लाटे, अलका पावले आदी सुरेगाव गटातील अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायतीनं अथक परिश्रम घेतले। अंगणवाड्यांचा आरंभ पालक मेळावा आयोजित उपस्थित सुरेगावच्या सरपंच, कोळपेवाडीच्या सरपंच, सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। छोटे छोटे बालक, प्रथमच हा कार्यक्रम मॅडम मी पूर्वी काय बघितलेलं नाही, नवीन चालू झालेलं पहिलंच, नांदगावला पण बघितलं नाही, नाशिक मध्ये पण बघितला नाही। चांगला छान कार्यक्रम आहे। यातून अंगणवाडीच्या मुलांना सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इथे स्टॉल उभारलेले आहेत। प्रत्येकानं त्या स्टॉलवरती काय आहे हे सर्वांनी तिथं बारकाईनं जे पालक आलेले त्यांनी ते विचारायचे, वाचायचे की आपल्या मुलांचा विकास त्या स्टॉल मधून अंगणवाडीमध्ये जे मुलं जातात त्या स्टॉल मध्ये ज्या वस्तू दाखवलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारची माहिती लिहिलेल्या आहेत, त्या माहिती तुम्ही वाचा आणि आपल्या मुलांना या अंगणवाडीतून शिकवलं जातं। असं नाही की अंगणवाडीत 3 तास मुलं फक्त खेळायला जातात। सर्वांगीण विकास व्हावा, मॅडमने जर सांगितलं 0 ते 3 आणि 3 ते 5 आणि गर्भसंस्कारामध्ये ज्या गोष्टी बालक शिकलेल्या असतात आणि 0 ते 6 हे जे महत्वाचे वय जे आहे बालकाचं, याच्यामध्ये बालकांचा सर्वांगीण विकास होत असतो। यामध्ये जर बालक शिकला नाही तर नंतर त्याला शिकवणं, त्याला जे सवय पडलेले त्या सवय मोडणं खूप अवघड असतं। म्हणून त्या ज्या सवयी आहेत, मॅडमने जे सांगितलं मोबाईलचे दुष्परिणाम
याच्यावरती दिवसभर बोलू शकतो, इतके दुष्परिणाम आहे मोबाईलचे. परंतु 90% घरांमध्ये आज बालकांच्या हातामध्ये त्याने त्रास देऊ नये म्हणून मोबाईल दिला जातो. तरी कृपया सर्वांना विनंती आहे, मोबाईल पासून बालक तुमचे दूर ठेवा. आणि हा जो कार्यक्रम घेतलेल्या कार्यक्रमाला बोलवलं, आमचा सन्मान केला, या सुरेगाव गटातल्या सर्व ग्रामपंचायती, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सुपरवायझर यांचे धन्यवाद. थांबतो. आज आपला जो कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचं नावच काय आहे? आरंभ पालक मेळावा. आरंभ या शब्दाचा अर्थ काय आहे? ती सुरुवात. आपला जो बालक आहे त्या बालकाची जी सुरुवात आहे, बालकाचा जो मेंदूचा विकास आहे तो 3 वर्षामध्ये किमान 80 ते 85% वाढतो. माहिती आहे सर्वांना? माहिती आहे? बालकाचा जो मेंदूचा विकास आहे तो वयाच्या 3 वर्षापर्यंत किमान 80 ते 85% जी मेंदूची वाढ आहे ती बालकाच्या 3 वर्षापर्यंत होते. 100% मेंदूची वाढ जी आहे ती बालकाची वयाच्या 5 वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूची वाढ ही पूर्णपणे होते. ही गोष्ट माहिती आहे सर्वांना? एकदा बालक 5 वर्षानंतर पूर्ण झाला, त्याला तुम्ही किती शिकवलं, त्याच्या मेंदूचा विकास करण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्याचा मेंदूचा विकास होणार आहे का? नाही. त्यामुळे आपल्या बालकाची जी आपल्याला मेंदूचा जो विकास करायचा आहे तो 0 ते 5 वयोगटापर्यंत बालकाचा विकास करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. बरोबर. दुसरी गोष्ट आहे की आरंभ, त्याच्यानंतर पालक. पालक म्हणजे कोण कन्सिडर करतो आपण? त्या पालकाची फक्त आई म्हणजे पालक आहे का? मग आपण काय शब्द वापरला असता? आई मेळावा शब्द वापरला असता, पण आई शब्द वापरला गेलाय का? तर नाही, तर पालक शब्द वापरलाय. पालक याचा अर्थ त्या बालकाची आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातली आत्या मामा जे कोणी असतील ते सर्व पालक या गोष्टीमध्ये येतात. आजकाल काय होतं, प्रत्येक मातेची एक ओरड असते. काय ओरड असते की मॅडम जरी गेलं तरी मॅडम आमचं बाळ काय आहे, जेवण करत नाही. बरोबर. मग आजकालच्या माता काय देतात बालकांना की बाळ जेवण्यासाठी काय देतात? आता मोबाईल. तुम्ही प्रत्येकीचं उत्तर आलं मोबाईल. म्हणजे आपण घरामध्ये हीच कृती करतो. बरोबर की नाही? त्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपल्या आईने आपल्या हातात मोबाईल दिला का? नाही. त्यावेळेस आपल्या आईने किंवा आपल्या आजीने काय केलं तर आपल्याला चिवकाऊच्या गोष्टी सांगितल्या, चिवकाऊच्या गोष्टी सांगून आपल्याला घास भरवला. बरोबर की नाही? आजकाल असं घरामध्ये होतं का? काय होतंय, माता डायरेक्टली मुलांच्या हातात काय देते? मोबाईल. हे काही कार्टून बघ तोपर्यंत मी तुला जेव घालते, की हे कार्टून बघ तोपर्यंत मी एखादं काम करते. बरोबर. आपण जे काही काम करतो ते कशासाठी करतो? तुम्ही असेल, सर्वसामान्य असेल, मी असेल, कोणी असेल, जी काही आपण काम करतो ते कोणासाठी करतो? कुटुंबासाठी. सर्वात घातक जो आहे तो आपला मोबाईल आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे मोबाईल पासून त्या ज्या काही आपण स्टॉल उभारले, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की प्रत्येक वेगवेगळे स्टॉल उभारले. त्या स्टॉलची वेगवेगळी, त्या स्टॉल मधून बालकांचा जो काही विकास होतो तो विकास पण त्या स्टॉल मध्ये मांडलेला आहे. म्हणजे एखादा जो स्टॉल असेल तर स्टॉलच्या त्या कृतीतून बालकाचा कोणता विकास होईल. आणि महत्वाची गोष्ट, हे जे काही स्टॉल मांडलेले आहेत याच्यामध्ये एकही वस्तू आपण बाजारातून विकत घेतलेली नाही. म्हणजे जमलेल्या सर्व माझ्या पाल्यांच्या आई वडील असू दे, भाऊ असू दे, छोटे छोटे मुलं असू दे, आमच्या अंगणवाडीतले बालक असू दे, सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फक्त एकदा जोरात टाळ्या वाजवा. आरंभ म्हणजे काय? तर आम्ही हे आरंभ एक पालक मेळावा आयोजित केलेला आहे आणि यासाठी आम्ही 4 दिवसापासून अहोरात्र प्रयत्न करत आहोत. म्हणजे अंगणवाडी सांभाळून आम्ही मुलांना काय शिकवतो, कसं घडवतो, काय करतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न ह्या छोट्या छोट्या स्टॉल मधून करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तर कार्यक्रम करताना मी सर्वप्रथम असं सांगेल की तुम्हाला असं वाटत असेल की पालक मेळावा म्हणजे जत्राच आहे. म्हणजे मुळातच प्रत्येकाची संकल्पना असते की पालक आणि बालक एकत्र येऊन आपण एक प्रकारची जत्रा भरवतो. पण ह्या जत्रेतून आम्ही जे मुलांना काय देतो हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला आज करणार आहोत. प्रथमतः मूल ज्यावेळेस 3 वर्षाचं पूर्ण होतं त्यावेळेस ते आमच्या अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतो आणि ज्यावेळेस ते आमच्या अंगणवाडीत प्रवेश घेतो त्यावेळेस आम्ही त्याचं स्वागत करतो. एक फूल देऊन, सत्कार करून त्याला म्हणजे घरच्या मुलांसारखंच इतकं जीव लावतो, इतकं प्रेम करतो त्याच्यावर की तो रुजला पाहिजे त्या अंगणवाडीमध्ये. आणि मग तो रुजावा
त्यावेळेस पालक ज्यावेळेस त्या बाळाला आमच्याकडे सोपवतात त्यावेळेस आमचाच एक बालक म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. आणि ज्यावेळेस त्यांनी प्रवेश घेतला त्यावेळेस आम्ही 3 ते 6 वर्षाची मुलं आमच्याकडे शिकतात. नंतर आम्ही 0 ते 2 3 ते 4 ते 5 आणि 5 ते 6 असं वयोगटानुसार आम्ही सर्व मुलांचं विभाजन करतो. 3 ते 4 वर्षापर्यंत मुलांना त्यांचा सामाजिक विकास करता कसा होईल, म्हणजे नातेवाईक काय असतात, आई वडील म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात आम्ही त्यांना नात्याची जाणीव करून देतो. त्यानंतर 4 ते 5 वर्षाच्या मुलांचा बौद्धिक विकास कसा होईल, म्हणजे त्यांना स्मरण कसं राहील, काही आम्ही कल्पकतेच्या गोष्टी सांगतो. त्याच्यानंतर त्यांचा कारक विकास कसा होईल, कारक विकासामध्ये स्नायूंचा विकास कसा होईल, त्यांचे छोटे स्नायू असू मोठे स्नायू असू त्यांचा विकास कसा होईल, त्यासाठी आम्ही कातरकाम शिकवतो, कागदाच्या होड्या बनवणं, माती काम करणं. त्याने काय होतात, त्यांच्या छोट्या छोट्या स्नायूंचा विकास होतो. आणि त्यानंतर आम्ही 5 ते 6 वर्षाच्या मुलांना पूर्व प्राथमिक अनौपचारिक शिक्षण देण्याचा आमच्याकडे पूर्ण प्रयत्न करतो. त्यांना छान छान गोष्टी शिकवतो. आम्ही त्यांना 1 ते पाढे शिकवतो, 1 ते 20 पर्यंत अंक शिकवतो, अंकांची ओळख, त्यानंतर बाराखडीची ओळख सर्व आम्ही त्यांना शिकवतो. त्यांच्याकडून वदवून घेतो. ते पण त्यांच्याच परीने आम्ही बडबड किती जरी शिकवत असेल तर आम्ही त्यातून पण काहीतरी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही पण त्यांच्यासारखं त्या मुलांसारखं आम्ही होऊन जातो. अक्षरशः नाचून गाऊन त्या मुलांना म्हणजे घरची कधी कधी आठवण येत नाही, त्यांना कळत पण नाही की वेळ संपली म्हणून. आणि राहिला म्हणजे गौरवी मातेचा, तर आमच्या ICDS मार्फत अनेक योजना पण राबवल्या जातात. त्यात आहे राजमाता जिजाऊ योजना आहे 2014 पासून जी सुरू झाली आहे. त्यातच असं आहे की ज्यावेळेस म्हणजे 0 ते 2 वर्षापर्यंत आम्ही मुलांना गर्भसंस्कार तर देतो, पण जन्माला आल्यानंतर ते मूल त्याचा पूर्ण शारीरिक बौद्धिक मानसिक विकास पण कसा होईल यासाठी आमच्या ICDS मार्फत त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा, लसीकरण, THR सगळं काही पुरवलं जातं. बस एवढंच प्रस्तावना करते. आल्याबद्दल धन्यवाद.